सार्वजनिक बांधकाम विभाग परभणी इथे आत्ताच सगळ्या प्रिंट आणि इलेक्ट्रिक मीडियाच्या साक्षीने आम्ही स्टिंग ऑपरेशन केल्याच्यानंतर कार्यकारी अभियंता जागेवर नाहीत, उपकार्यकारी अभियंता जागेवर नाहीत. शनिवारी सुट्टी असताना 14 करोड रुपये 04च्या हेडमध्ये येतात आणि रविवारी पैसे काढून घेतले जातात. सगळेजण घरी बसून सगळी ऑनलाईन सिस्टम आहे. याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर माननीय मुख्यमंत्री, माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांना माझी या व्हिडिओच्या माध्यमातून आव्हान आहे. 115 कोटी रुपयाच्या अगेन्स्ट फक्त 14 करोड रुपये वाटत जातात. ती 3 ते 4 कंत्राटदारांना. त्याच्या आधी एक LOC आली, त्या LOCमध्ये 8% पैसे काढले आणि काल फक्त 4 लोकांचे 5-5, 4-4, 3-3 कोटी रुपये काढले आणि 10 मिनिटात शून्य करून टाकले. मी जे व्हिडिओ केले, व्हिडिओ प्रसार माध्यमावर टाकले, त्याचा काही परिणाम या गेंदडीच्या काताडीच्या अधिकाऱ्यांना नाही. मित्रांनो, माझी विनंती आपल्या सगळ्यांना, कंत्राटदारांना आणि या सगळ्या भ्रष्ट प्रशासनालाही विनंती करतो की तुमच्या या जाचामुळे बरेच लोक आत्महत्या करणार आहेत. आणि मला माहित नाही 2 कंत्राटदार मेले, मला वाटतं दर 8 दिवसाला 1 कंत्राटदार मरेल आणि हे असंच जर चालू राहिलं तर काही खरं नाही. एवढंच बोलतो आणि थांबतो.